नमस्कार मित्रांनो, तारिणी या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता घरामध्ये सर्वांची परिस्थिती बिकट चाललेली असते, कारण की प्रत्येकजण हा युवराजला सोडवण्याच्या मार्गावर असतो आणि सर्वजण आता युवराजला सोडवण्याचा प्रयत्न करत असतात आणि यामध्ये सर्वजण टेन्शनमध्ये पण असतात. मात्र आता निशिने तर पार अवस्था स्वतःची वाईट करून घेतलेली असते, कारण की युवराजला ती अद्यापही भेटलेली नाही आणि रडून रडून स्वतःचं जीवन पूर्ण काही त्या ठिकाणी तिने बर्बाद केलेलं असतं. मात्र आता निशी म्हणते की मला युवराजला काही करून भेटायचं आहे, नाहीतर मी माझ्या जीवाचं काही वाईट करू घेईल, कारण की मी युवराजसाठी आता जीव द्यायला तयार आहे, कारण की अद्यापही मला युवराज भेटलेला नाही असं निशी बोलत असते. कारण की निशीचं युवराजवर खूपच प्रेम असतं, त्या प्रेमापोटी निशी हे सर्व काही करत असतं. मात्र आता निशीला ती घरातले सर्वजण समजून सांगत असतात की तू असं नाही करू शकत, कारण की युवराजला आम्ही सोडून आणू. मात्र निशी तिच्या मुद्द्यावर खूप ठाम असते की मला आता काहीतरी करायचं आहे, मी माझा जीवच देईल असं बोलत असते. त्यानंतर आता इकडे कौशिकीला सुचत असतं की निशीसाठी आपण काय करावं. मात्र निशी आता कामातला फोन करते आणि म्हणते की असं सर्व काय प्रकार चालू आहे. त्यानंतर कामात निशीला याच्यामध्ये कौशिकीला बोलतात की हे बघ निशीला तर मी घेऊन जाऊ शकतो पोलीस स्टेशनमध्ये असं बोलत असतात, कारण की पोलीसवाल्यांना खांडेकर यांच्यासोबत प्रॉब्लेम आहे, मात्र कामत त्यांच्यासोबत प्रॉब्लेम नाही, म्हणून मी निशीला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये युवराजला भेटण्यासाठी नेतो असं त्यांनी ठरवलेलं असतं. त्यानंतर आता डॉक्टर कामत आणि निशी पोलीस स्टेशनमध्ये निघालेले असतात. मात्र इकडे आता केदार आणि तारिणीने पण ठरवलेलं असतं की आता तारिणी ही पोलीस स्टेशनमध्ये जे मॅडमला भेटणार आहे आणि जे मॅडमला भेटून जे पण काही जे मॅडमची पुढची ॲक्शन आहे ही तारिणी समजून घेणार आहे आणि घरामध्ये जी काय परिस्थिती चालू आहे युवराजला सोडण्याबाबत ती पण आता ती जे मॅडमला पूर्णपणे सांगून टाकणार असते. मात्र हे सर्व करत असताना आता दोघेजण एकाच टायमाला पोलीस स्टेशनमध्ये गेलेले असतात. मात्र तारिणीने आता पूर्णपणे येथे बुरका घातलेला असतो, बुरका घालून त्याचा वेश परिधान केलेला असतो आणि ती कोणालाही तिला कोणीही ओळखत नसतं. मात्र तारिणी आता डायरेक्ट जे मॅडमच्या खोलीमध्ये शिरते. त्यानंतर तिथे एक हवालदार तिला अडवण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र जे मॅडम त्यांना जायला सांगतात. त्यानंतर आता जे मॅडमला सुद्धा माहीत नसतं की या बुरक्यामध्ये तारिणी आलेली असते. त्यानंतर तारिणी आता तिचं सर्व काही ॲड्रेस आणि पत्ता तिथे सांगत असते. जे मॅडमला आता चक्क धक्कात बसलेलं असतं की तारिणी तू इथे कशी काय आलीस असं बोलत असतात. मात्र जे मॅडम आता तिथे जे मॅडमला तिथे तारिणीला पाहून आता जे मॅडम पुढचा पाऊल काय आहे हे तारिणीला सांगून देतील का. मात्र आता त्याच पोलीस स्टेशनमध्ये ते डॉक्टर कामतने पण आता इथे निशीला घेऊन आलेले असतात आणि निशीला आता युवराजला भेटू देतील का जया जगताळे मॅडम. आणि त्यानंतर निशीला जर तिथे तारिणीला पाहिलं तर निशी आता पुन्हा एकदा घरामध्ये हंगामा करेल आणि त्यानंतर आता तारिणी पोलीस स्टेशनमध्ये जया जगताळे मॅडमला भेटण्यासाठी गेलेले आहे हे अफवा आता सर्व घरामध्ये पसरून जाईल आणि आता न्यूज रिपोर्टरवाले पण तिथे हजर राहतील का, कारण की हे सर्व आता कौशिकीलाच्या विरोधात तर नाही होणार का हे आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. आणि त्यानंतर आता युवराजची मुक्तता म्हणजे सुटका हे सर्व घरचे करतील का, हे सर्व प्रकार आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा.